आज आपण संत तुकाराम महाराजांच्या एका अशा अभंगात डोकावणार आहोत जो आपल्याला आपल्याच आत पाहण्याची एक नवी दृष्टी देतो। खरं तर हा एक अत्यंत भक्तिमय आणि खूप खोल अर्थ असलेला अभंग आहे। चला तर मग त्याचा शोध घेऊ। हा बघा, हा आहे तो 3 ओळींचा अभंग, पण या 3 ओळी म्हणजे आत्मचिंतनाचा एक खूप मोठा धडा आहे। हा अभंग आपल्याला शिकवतो की जगाबद्दल आपल्याला जे काही वाटतं ती आपली धारणा नाही, तर आपल्या आतल्या स्थितीचं ते थेट प्रतिबिंब आहे। जर हा संदेश मनाला स्पर्श करून गेला तर कॉमेंटमध्ये रामकृष्ण हरी नक्की लिहा। चला आता या अभंगाच्या एक ओळीचा अर्थ समजून घेऊया। तर पहिली ओळ, जी या संपूर्ण विचाराचा पाया आहे, अंध डोळा। आंधळ्यासी जन अवघेची आंधळे, आपणासी डोळे दृष्टी नाही। बघा किती साधं पण किती थेट निरीक्षण आहे। जो माणूस आंधळा आहे त्याला इतर सगळेजण आंधळेच वाटतात, पण इथे तुकाराम महाराज फक्त शारीरिक दृष्टीबद्दल बोलत नाहीयेत। खरा मुद्दा तर त्याहून खूप खोल आहे। महाराज बोलतायत आत्मिक अंधत्वाबद्दल। म्हणजे नेमकं काय? तर अशी अवस्था जिथे आपलं मन अहंकार, द्वेष, राग आणि लोभ यांनी इतकं भरून गेलंय की आपल्याला स्वतःचेच दोष दिसेनासे झाले आहेत। हा शहाणपणाचा आणि आत्मजागरूकतेचा अभाव आहे। आणि इथेच डोळे आणि दृष्टी यातला फरक स्पष्ट होतो। डोळे म्हणजे काय, तर जगाला पाहणारे अवयव, पण दृष्टी म्हणजे आतलं ज्ञान, खरी समज, जी आपल्याला स्वतःच्या पलीकडे जाऊन सत्य बघायला शिकवते। म्हणजे डोळे असूनही दृष्टी असेलच असं नाही। चला आता दुसऱ्या ओळीकडे वळूया, कडू गोडवा। बघा महाराज हीच कल्पना एका रोजच्या उदाहरणातून किती छान पुढे नेतात। रोग्या विषतुल्य लागे हे मिष्ठान्न, तोंडासी कारण चवी नाही। म्हणजे आजारी माणसाला गोड पदार्थ सुद्धा विषासारखा कडू लागतो। का? कारण पदार्थ वाईट नसतो, तर त्याच्या तोंडाची चव गेलेली असते। इथे महाराज आत्म्याच्या स्थितीची तुलना थेट शरीराच्या आरोग्याशी करतात। तर मग इथलं मिष्ठान्न किंवा गोड पदार्थ म्हणजे काय? तर ते म्हणजे सद्गुण, सत्य, प्रेम, करुणा, भक्ती। आणि जेव्हा आपलं अंतःकरण नकारात्मकतेने आजारी पडतं तेव्हा याच चांगल्या गोष्टी आपल्याला कंटाळवाण्या, त्रासदायक किंवा अगदी अर्थहीन वाटू लागतात। दोष शिकवणीपू असतो, दोष आपल्या आतल्या अवस्थेत असतो। त्यामुळे खरा प्रश्न हा आहे की अन्न खरंच कडू आहे की आपली जिभच गोडव्याची चव विसरली आहे? दोष बाहेरच्या जगात शोधायचा की आपल्या आत? आणि आता तिसरी आणि सगळ्यात महत्त्वाची ओळ, जो या अभंगाचा कळस आहे, खोटं जग। तुका म्हणे शुद्ध नाही जो आपण, तया त्रिभुवन अवघे खोटे। महाराज म्हणतात जो माणूस आतून शुद्ध नाही त्याला संपूर्ण त्रिभुवन म्हणजे सगळं जग, सगळी सृष्टीच खोटी वाटायला लागते। सगळं काही सदोष, अविश्वसनीय वाटतं। आता आतली शुद्धता म्हणजे काय? तर याचा अर्थ परिपूर्ण असणं नाहीये। याचा अर्थ आहे मन साफ असणं, अहंकार कमी असणं, मनात कुणाबद्दलही वाईट भावना नसणं, आणि हो, सत्य आणि स्वतःच्या चुका स्वीकारण्याची तयारी असणं। आणि जेव्हा ही शुद्धता नसते तेव्हा काय होतं? मग आपल्याला वाटतं की जगातले सगळेच लोक स्वार्थी आहेत, प्रेम वगैरे काहीच खरं नसतं, भक्ती म्हणजे तर निवळ देखावा आहे आणि माणुसकी तर संपलीच आहे। मग आपला कुणावरच विश्वास बसत नाही। खरं तर हा खोटेपणा जगात नसतो, तो आपल्या आत असतो। तर मग ह्या सगळ्याचा सार काय? या कालातीत ज्ञानाचा बोध काय? तो म्हणजे जशी दृष्टी तसा संसार। संत तुकाराम महाराजांचा संदेश अगदी सोपा आणि स्पष्ट आहे। पहिली पायरी, आपलं बाहेरचं जग हे आपल्या आतल्या जगाचं प्रतिबिंब आहे। दुसरी पायरी, जे दोष आपल्याला इतरांमध्ये दिसतात ते बहुतेकदा आपल्याच आत दडलेले असतात। आणि तिसरी, सगळ्यात महत्त्वाची पायरी, जगाकडे स्पष्टपणे पाहण्यासाठी आधी स्वतःला शुद्ध करणं, स्वतःला बदलणं गरजेचं आहे। विचार करा, आजच्या काळात हे किती लागू होतं, जिथे ऑनलाईन जगात आणि खरं तर सगळीकडेच प्रत्येकजण दुसऱ्यावर दोष टाकण्यात व्यस्त आहे। तिथे हा अभंग आपल्याला थांबून विचार करायला लावतो की अरे, बाहेर बोट दाखवण्याआधी एकदा आत डोकावून तर बघ। आणि हीच कल्पना, हाच विचार आपल्या परंपरेचा आधारस्तंभ आहे। संत ज्ञानेश्वर माऊलींनी सुद्धा हेच सांगितलंय, जैसी दृष्टी तैसा संसार। जग बदलायचं असेल तर सुरुवात जगाला बदलून नाही, तर आपली दृष्टी बदलून करावी लागते। आणि म्हणून संत तुकाराम महाराज आपल्यासाठी एक अंतिम प्रश्न सोडून जातात। प्रश्न हा नाहीये की जगात काय चूक आहे, खरा प्रश्न हा आहे, मी आतून किती शुद्ध आहे। जर या अभंगाचा हा उलगडा मनाला भावला असेल तर अशाच अनेक पवित्र रचनांमागचा गहन अर्थ जाणून घेण्यासाठी आमच्यासोबत नक्कीच जोडलेले रहा। धन्यवाद। रामकृष्ण हरी।